नमस्कार. सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक ब्लाऊज प्रिन्सेस कटचा बॅक पार्ट सुरुवातीला आपण कटिंग करूया. मी सुरुवातीला पूर्ण उंची अधिक 1 इंच घेतलं आणि आता शोल्डरच्या निम्मे म्हणजे माझं शोल्डर आहे 14, त्याच्या निम्मे मी घेतलं आहे 7 आणि मुंडा घेतला आहे 6.5, कारण हा बोटनेकचा ब्लाऊज आहे. मुंडा मी 6.5 घेतला आहे. आता जेवढं वरती शोल्डर टाकलं आहे तेवढंच खाली टाकलं आहे आणि इकडे पण मुंड्याची जेवढी खूण केली आहे तेवढी 6.5वर इथे पण खूण केली आहे आणि असं हे मुंड्याचं हे मारून घेतलं आहे. मुंड्यात तयार करून घेतलं आहे. आता गळा रुंदी मी प्रिन्सेस कट शिवाय बोटनेक आहे तर 34 छाती आहे. 34 छातीसाठी मी 4 इंच गळा रुंदी ठेवणार आहे. 4 इंच. पुढे जे काय राहील ते आपलं शोल्डर राहील. 4 इंच मी गळा रुंदी ठेवली आहे आणि मागचा गळा, आता कस्टमरचा मागचा गळा 10 इंच आहे, शिवाय अर्धा इंच शिलाई मार्जिन. असं 10.5 इंचावर मी खूण करून असा हा बॉक्स तयार करणार आहे. पण याला पॅटर्न आहे पाठच्या याला डिझाईन बॅक पार्टला, त्याच्यामुळे सुरुवातीला आधी 3 इंचावर मी छोटा गळा ड्रॉ केला. हे बघा, मी सुरुवातीला 3 इंचावर असा ड्रॉ केला गळा आणि पूर्ण हात शोल्डरपासून अगदी गळा उंची 10 इंच आहे, शिवाय प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन. आता त्यांना बॅकला असा गळा पाहिजे डिझाईनचा, तो असा मी व्यवस्थित ड्रॉ करून घेते. मी हातानेच शेप देते, कारण मला तशी सवय आहे हाताने शेप देण्याची. तुम्हाला जर हाताने जमलं नाही तर शेप देण्यासाठी वेगवेगळे हे पण येतात, त्याच्याने तुम्ही दिलेत तरी चालेल. बाजारात टेलरिंगच्या दुकानात जर गेलात ना तर मिळेल ते शेप एक देण्याचं असं असतं, ते तुम्हाला मिळून जाईल. हा असा शेप मी दिला आहे कस्टमरला. असा हा बोटनेक ब्लाऊजला बॅकला असा गळा हवा आहे. आता 34 छाती आहे तर छातीचा आता आधी मुंड्याचा आपण 1 इंच करूया, मुंड्याला बॅकचा. आणि आता 34 छाती म्हटल्यावर छातीचा 4था भाग मी टाकला आता आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. लक्षात आलं? छातीचा 4था भाग अधिक 1.5 इंच. आणि आता खाली टाकते कमरघेर, कमरेचा 4था भाग प्लस 1 इंच टक्स आणि शिवाय 1.5 इंच शिलाई मार्जिन. असं हे ड्राफ्टिंग माझं पूर्ण झालं. आणि मुंड्याला असा हा शेप देऊन घ्यायचा. 1 इंचावरच मी दिला आहे आणि आतला शेप आपण दुसऱ्या याच्यावर देणार आहोत. हा बॅक पार्ट आहे, त्याच्यावर 1 इंचावर मी शिलाई दिली आहे, मुंड्याचा शेप दिला आहे. आता परत माप आपण मोजून घेऊया. पूर्ण उंची अधिक 1 इंच शोल्डर. हा मुंडा बघूया आपण किती. 6.5चा मुंडा घेतला आहे मी. अगदी हळूवारपणे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगते. हे बघा, असं हे पूर्ण कटिंग आपण करून घेणार आहोत. आत्ता हे मी कटिंग नाही करत आहे, कारण मला अस्तर आहे. आता मेन कापडावर कटिंग करायचं. आता हा पुढचा भाग बघूया आपण. प्रिन्सेस कट शिवाय बोटनेक आणि 34 साईज. याच्यासाठी पण हा मी सुरुवातीला गळा उंची घेतली आहे. ही गळा उंची घेतली आहे मी साधारण कस्टमरची जेवढी आहे त्याच्यात प्लस अर्धा इंच मार्जिन घ्यायचं. आणि मुंढा वगैरे जो आहे, जो बॅक पार्टला आपण टाकला, शोल्डर मुंढा तेवढंच टाकायचं. छाती पण तेवढीच टाकायची, फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा टाकायचं. का तर आपल्याला तिथून टक्स द्यायचा असतो. दाखवते मी तुम्हाला. 1 इंच असा फ्रंटचा गळा आहे, तिथून 1 इंच असा मी हे दिलं आहे. असा साधा शेप देते फक्त.
त्यांना पंचकोनी गळा हवा आहे. फक्त असा मी शेप देऊन घेतला आहे. गोल गळा नको आहे. आता मुंढा आपण जेवढा बॅक पार्टला टाकला 6.5 इंच तेवढाच इथे पण टाकला आहे. पण उंची मात्र घेताना 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. मागच्या भागाला मी 1 इंच घेतलं आहे, पुढच्या भागाला 1.5 इंच. आता 3.5 इंचावर टक्स टाकून टक्सची उंची मी 4.5 इंच टाकली. म्हणजे शोल्डरपासून 10.5 ते 10पर्यंत आपल्याला शोल्डरची पासून टक्सची उंची टाकायची आहे. आता हा टक्स मी व्यवस्थित असा बघा 3.5 इंच इथून टाकलं आहे. अशी ही लाईन मारून घेतली आणि पुढे 1.5 ते 2 इंच जसं तुमच्याकडे कापड असेल त्यानुसार आपल्याला तो प्रिन्सेसचा टक्स ठेवायचा आहे. हा बघा, हा शेप असा इथून मुंड्यातूनच द्यायचा आणि हा जे 1.5 इंच मी ठेवले 1.5 ते 2 इंच तो हा इथून द्यायचा. तो सुद्धा मी हातानंच देते कारण मला तशी सवय आहे आता हाताने देण्याची. आणि बाकी सगळी मापं आपण जी बॅक पार्टला टाकली तीच आपण फ्रंट पार्टला पण टाकली आहेत. आता गळा यांना थोडा वेगळा पाहिजे म्हणून मी गळ्याचं मार्किंग करते आहे. आणि कस्टमरला थोडा फ्रंटचा गळा असा आवळ पाहिजे, असा जास्त रुंद नको आहे. म्हणून मी आतमध्ये खूण केली आहे बघा. गळ्याच्या बरोबर आतमध्ये 1/2 इंचावर मी खूण केली आहे आणि हा असा शेप देते कारण त्यांना बाहेरून नको आहे, जेणेकरून जास्त ब्रॉड होईल ना म्हणून बाहेरून नको. असा हा व्यवस्थित शेप हाताने देऊन घ्यायचा. बघा, आता पूर्ण उंची अधिक 1.5 इंच घेतलं. इकडे छातीचा चौथा भाग शिवाय 1.5 इंच शिवाय 1/2 इंच टक्स आपण जो घेणार टक्स नाही जो हे देणार आहोत प्रिन्सेस कटचा त्याच्यासाठी 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. पुढचा गळा 1/2 इंच, पूर्ण उंची जो काय असेल गळा तो, ही सगळी मापं मी मोजून घेतली आहेत. आता इथून बरोबर 1/2 इंचावर खूण करायची आणि इकडून 1/2 इंचावर खूण करायची, जेणेकरून स्टिचिंग करताना तो भाग वाढलेला असतो तो वाढत नाही. हा 34 साईजचा ब्लाऊज आहे, प्रिन्सेस कट शिवाय बोटनेक.